नमस्कार. दिनांक 14 जून. कथेचं शीर्षक आहे, याला यथाशक्ती धन द्या आणि शांत करा. महाराज नळदुर्गास होते तेव्हा रामेश्वराचा एक पुराणिक तेथे आला. महाराजांकडे लोकांचा ओढा विशेष असल्याने पुराणिकाची दखल कोणी घेईना. वैषम्य वाटून तो महाराजांची निंदा करू लागला. त्याचा मत्सरी स्वभाव जाणून त्याचे पुराण ठेवा आणि त्याला यथाशक्ती धन देऊन शांत करा असे महाराजांनी सर्व लोकांना सांगितले. पुराणाचे वेळी त्याने निपुत्रिकास गती नसते अशा भलत्याच विषयावर निरूपण सुरू केले तेव्हा मात्र महाराजांनी त्याला खडसावले व त्याला भानावर आणले. नकारात्मक दृष्टिकोनातून मत्सराचा उदय होतो. माणूस गरीब असो व श्रीमंत असो, विज्ञान असो व अडाणी, लहान असो व मोठा, स्त्री असो या पुरुष, यांची नकारात्मक वृत्तीच मत्सराला कारणीभूत होते. जगात आहेरे आणि नाहीरे असे दोन गट असतात. नाहिरेवाल्यांकडे सर्वत्र अभाव असल्याने त्यांना मत्सर समजू शकतो, पण आहेरेवालेही मत्सरी असतात. याचाच अर्थ दोन्ही गटात जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मकच असतो. त्यामुळे अवाजवी अपेक्षा, लालसा, जीवघेणी स्पर्धा व असंतोष निर्माण होतात. सिकंदराच्या जगज्जेतेपणाला भले ही कोणी महत्वाकांक्षा म्हणत, पण त्यामागे माझ्याहून वरचढ कोणीही असता कामा नये ही लालसाच होती. त्यातूनच रक्तपात, हिंसा, शत्रुत्व, असंतोष आणि भीतीचे साम्राज्य पसरले. त्याच्याविषयी कोणाच्या मनात आदर असणे शक्यच नव्हते. या उलट माझा सूर्यप्रकाश तू विनाकारण अडवला आहेस अशी स्पष्ट नाराजी व्यक्त करणाऱ्या साधूचा आणि पसायदान मागणाऱ्या श्री ज्ञानेश्वर माऊलीचा दृष्टिकोन सकारात्मक होता. जगा आणि जगू द्या अशा सहयोगाचा हा दृष्टिकोन आहे. राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात महासत्ता बनण्यासाठी जीवघेणी महत्वाकांक्षा मत्सरीच असते. ती दुसऱ्याच्या जगण्याचा हक्क हिरावून घेते. ही लोलुपता आता व्यक्तिगत पातळीवर येऊन ठेपली आहे. या लीलेतील पुराणिक असा मत्सरी स्वार्थी जीवाचे प्रतीक आहे. महाराजांच्या सेवेत सर्व गावभेट लोटल्यामुळे आपल्याकडे कोणी येत नाही, आपल्याला कोणी विचारत नाही याचे वैषम्य वाटून तो पुराणिक देवतुल्य महाराजांची निंदा करू लागला. मत्सराने त्याची बुद्धी भ्रमली आहे हे महाराजांनी जाणले. त्याला धन द्रव्य द्या आणि आधी त्याला शांत करा असे त्यांनी लोकांना सांगितले. त्याच्या पुराणास महाराज स्वतः आले, पण तारतम्याच्या अभावी निपुत्रिकाला गती नसते हे शास्त्र वचनाच्या विपर्यास करून त्याने निरूपण सुरू केले. तेव्हा मात्र महाराजांनी त्याला अडवले व बाष्कळ न बोलण्याविषयी बजावले. मोक्षगतीचा आणि पुत्र असण्या नसण्याचा काहीच संबंध नसतो. मोक्षगती मिळण्यासाठी सत्कर्माची गरज असते, पुत्राची नव्हे. नारद, शुक्र इत्यादी ऋषीमुनी निपुत्रिक होते म्हणून काय ते दुर्गतीस गेले काय? उलट त्यांनीच जगाचाच उद्धार केला. सामान्य लोकांनी अनितीने वागू नये म्हणून ही शास्त्रवचने असतात हे लक्षात ठेवावे. फाल्गुन मासी बालके गर्जती, तैसे कलियोगी वेदांती भासती. शुष्क बहिर्मुख वृत्ती, अंतरी जपती स्त्री धना. असे वागणाऱ्यांसाठी बोधप्रद अशी ही लीला आहे. धन्यवाद.